नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताच वरून ऑर्डर आलेली आहे. पाहू शकता बघा, योजना बंद करू. तर बघा, अतिशय महत्त्वाची ऑर्डर या ठिकाणी आहे. योजना बंद करण्यासंदर्भातची त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खरंच ही लाडकी बहीण योजना आहे ती बंद होणार आहे का किंवा नाही, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच पाहू शकता बघा, त्यामुळे आजच महिलांच्या खात्यात जे आहेत ते पैसे त्या ठिकाणी जमा केलेले आहेत. तर बघा, तुमच्या देखील अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा झालेले असतील, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर बघा, पुढे म्हणजे महत्त्वाचा, सप्टेंबरमध्ये पैसे भेटणार की नाही, मग हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा असतो. बघा, जर योजना बंद होणार असेल तर महिलांना पैसे भेटणार किंवा नाही, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या अगदी बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात. त्यासोबतच सर्वच महिलांना पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो आणि त्या हेतूने आपण महिलांना मदत करत असतो. तर सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर मिळत असतात. तर बघा, काय ऑर्डर आलेली आहे योजना बंद करण्याच्या संदर्भात, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत किंवा नाही, त्याची देखील माहिती आपण लगेचच या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्याने पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का, असा प्रश्न या ठिकाणी बघा, हा प्रश्न माननीय सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला पुन्हा झापलेला आहे. तर पाहू शकता, आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. या अगोदर देखील माननीय सुप्रीम कोर्टाने योजना रद्द करण्याच्या संदर्भात या ठिकाणी जे काही बोललं गेलेलं होतं, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, पुन्हा एकदा माननीय सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलेला आहे. तर बघा, संपूर्ण माहिती काय जर आपण या ठिकाणी पाहिलं, महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या देश पातळीवर चर्चा सुरू आहे. बघा, देशभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे. संपूर्ण देशभर ही योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, मात्र आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा राज्य सरकारला या योजनेवरून झापलेलं आहे. तर बघा, पुन्हा एकदा राज्य सरकारला झापलेलं आहे, म्हणजेच या अगोदर देखील राज्य सरकारला त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने झापलं होतं या योजनेच्या संदर्भात. तर बघा, पुन्हा एकदा या ठिकाणी झापण्यात आले आहे. त्यासोबतच आता ह्या योजनेवरून झापण्यात आले आहे, म्हणजे सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही, त्याची माहिती देखील पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, संपूर्ण माहिती कळेल. पुढे देखील व्हिडिओ पाहत राहा. तर बघा, पुढची माहिती बघा, आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का, असा सवाल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माननीय भूषण गवई यांनी महायुती सरकारला केला आहे. राज्य सरकार फक्त टाळाटाळ करत असल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टाने केला आहे. पुण्यातील पाषाणमधील जमिनीचा मोबदला देण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. लवकरच राज्य सरकारने या प्रकरणी नवे प्रतिज्ञापत्र सादर करावे आणि वन विभागाच्या सचिवांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. महायुती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना राज्य सरकार प्रति महिना 1500 रुपये हप्ता देणार आहे. बघा, 1500 रुपये तुम्हाला हप्ता मिळतो. या योजनेचे 2 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि अजून देखील जमा होत आहेत. तुम्हाला देखील पैसे मिळाले आहेत का? जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. ज्या महिलांना मिळाले आहेत त्यांनी हो लिहून पाठवायचं. ठीक आहे. ज्या महिलांना मिळाले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. पैसे अजूनही त्या ठिकाणी वितरित सुरू आहे. जर मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा, तुम्हाला देखील पैसे मिळून जातील. तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या योजनेचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. अशातच सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करून महायुती सरकारला सुनावलेला आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही पुण्यातील पाषाणमधील जमिनीचा जो काही मोबदला आहे तो देण्याचे प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे. कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने प्रतिज्ञापत्रात सांगितले होते की आम्ही त्यांना पुन्हा महापालिकेच्या जागेत दुसरी जागा द्यायला तयार आहोत. सुप्रीम कोर्टाने यावर समाधानी नसल्याचे सांगितले. त्यानंतर सलग चौथ्यांदा या प्रकरणाची सुनावणी करताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेख सुप्रीम कोर्टाने केला. आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का, असा सवाल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी या ठिकाणी उपस्थित केला होता. तर बघा, ही जी काही योजना आहे त्या योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. ही योजना थांबवली पाहिजे का, असा देखील सवाल माननीय न्यायाधीशांनी या ठिकाणी उपस्थित केला होता. त्यानंतर बघा, तसेच नवे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत कोर्टाने अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. नेमकं प्रकरण काय बघा, न्यायमूर्ती BR गवई आणि KV विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर TN गोदावर्मन प्रकरणाची सुनावणी सुरू होती. एका फिर्यादीने दावा केला होता की त्यांच्या
पूर्वजांच्या बघा त्यांच्या पूर्वजांनी 1950मध्ये पुण्यात 24 एकर जमीन खरेदी केली होती. 1963मध्ये राज्य सरकारने ती जमीन ताब्यात घेतली होती. तेव्हा त्यांनी दावा दाखल केला होता आणि सुप्रीम कोर्टात फिर्यादीच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र राज्य सरकारने ही जमीन संरक्षण संस्थेला दिल्याचे म्हटले. संरक्षण संस्थेने सांगितले तो वादाचा पक्ष नाही आणि त्यामुळे त्यांना तिथून काढता येणार नाही. त्यानंतर अर्जदाराने आपल्याला पर्यायी जमीन देण्यात यावी अशी विनंती करत मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मात्र 10 वर्षांनीही पर्यायी जमिनीचे वाटप न केल्याबद्दल हायकोर्टाने राज्याला खडेबोल सुनावले होते. त्यानंतर 2004मध्ये अखेर अर्जदाराला पर्यायी जमीन देण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय अधिकारप्राप्त समितीने अर्जदाराला सांगितले की ही जमीन अधिसूचित वनक्षेत्राचा भाग आहे. मात्र याचिकाकर्त्यांना मोबदला दिला नसल्याने हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा ही योजना थांबवली पाहिजे का असं त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि जर या ठिकाणी हे जे काही त्या ठिकाणी फिर्यादी आहे ज्यांची जमीन त्या ठिकाणी होती त्यांनी दावा केला आहे तर त्यांना लवकरात लवकर जो काही मोबदला असेल तो त्या ठिकाणी देण्यात यावा असं त्या ठिकाणी सांगितलेले. जर मोबदला देण्यात आला नाही तर आम्ही योजना थांबवावी का असा देखील सवाल या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेला आहे. त्यानंतर बघा अजून एक याचिका दाखल करण्यात आली या ठिकाणी योजनेच्या संदर्भात ती देखील आपण पाहूया. तर बघा पाहू शकता या ठिकाणी याचिका देखील दाखल करण्यात आली. बघा वडपल्लीवार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहीण योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे. महायुती सरकारच्या या योजनेचे महिला वर्गातून स्वागत होत आहे. या योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजूने झुकेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस या ना त्या प्रकारे योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की राज्यातील माता भगिनींनी आणि मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण आणि सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. बघा ही जी काही योजना आहे ती कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही हे महायुती सरकारकडून वारंवार स्पष्ट करण्यात येत असून बघा वारंवार या ठिकाणी महायुती सरकारने त्या ठिकाणी स्पष्ट केलेले की ही जी काही योजना आहे ती कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही आणि तुम्हाला मिळणारा जो काही लाभ आहे तो त्या ठिकाणी मिळतच राहील असं देखील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. पुन्हा एकदा या ठिकाणी याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली आहे. आता या याचिकेमध्ये काय होतं ते तुम्हाला पुढे त्या ठिकाणी अपडेट जे आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळतच राहणार आहेत. त्यामध्ये आता पुढचा प्रश्न उपस्थित होतो या ठिकाणी बघा ही जी काही योजना आहे त्याचा सप्टेंबरमध्ये तुम्हाला लाभ मिळेल का तर नक्कीच तुम्हाला सप्टेंबरमध्ये देखील पैसे मिळणार आहेत. ज्या महिलांना आता 3,000 रुपये आलेले असतील त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. त्या महिलांना सप्टेंबरमध्ये 1,500 रुपये मिळतील आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. त्या महिलांना सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये दिले जाणार आहेत. सप्टेंबरमध्ये केव्हा 17 तारखेला. सर्वात महत्त्वाची माहिती सांगून देतो लगेचच तुम्हाला तारीख देखील सांगून दिली आहे 17 सप्टेंबरला. बघा म्हणजे आज जर आपण पाहिलं तर आजची 30 तारीख आहे, 30 ऑगस्ट आहे. 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे. जेवढ्या महिलांना आता म्हणजेच किती महिलांना 50 लाख महिलांना आता त्या ठिकाणी पैसे पाठवले जातात. किती 3,000 रुपये. राहिलेले ज्या महिला आहेत ज्या महिलांचे अर्ज अजूनही तपासले जात आहेत वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता पोर्टलवर तर त्या ज्या काही राहिलेल्या महिला आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे जे काही ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. किती रुपये 17 तारखेला किती 4,500 रुपये. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना 4,500. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले आहेत त्या महिलांना 1,500 रुपये. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुम्हाला पैसे मिळाले आहेत किंवा नाही. जर तुम्हाला मिळाले असतील तर हो लिहून पाठवा. तुम्हाला सप्टेंबरमध्ये 1,500 रुपये मिळतील आणि ज्यांना मिळाले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. त्यांना 4,500 रुपये मिळतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओला तर लगेच लाईक करून टाका. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेच्या या जे काही अपडेट असतात छोट्यातली छोटी पण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असतात. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.